नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान विभाग दुसरा याच्यामधील 9वा लेसन, ज्याचं नाव आहे सामाजिक आरोग्य. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यापूर्वी 2 सेशन पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये समाजाची मानसिकता कशा प्रकारे बिघडत चाललेली आहे आणि हा इंटरनेटचा किंवा मोबाईलचा अतिवापर याचा परिणाम आहे हे आपण आधीच्या 2 सेशनमध्ये पाहिलेलं आहे. समाजामध्ये काही विकृती पसरत आहेत, जसं की बघा, ऍक्सिडेंट झालेला असेल तर आपण त्या माणसाचा प्राण वाचवायला प्राथमिकता दिली पाहिजे. परंतु आपण असं न करता त्याच्यावर मोबाईलची क्लिप काढून त्या तडफडणाऱ्या माणसाचं चित्रीकरण करतो आणि अशा प्रकारची क्लिप आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरून किंवा फेसबुकवरून पाठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्याच्यामध्ये वेळेवर मदत न मिळाल्यामुळे त्या माणसाचा प्राण जाऊ शकतो. मग अशा वेळेला ही विकृती आपल्या मनातून काढून टाकली पाहिजे. ही मानसिक अशी विकृती आहे जी आपण आपल्या मनातून काढून त्याच्यावर उपाय म्हणून त्या माणसाला आपण वाचवलं पाहिजे. म्हणजेच हा सर्व जो परिणाम आहे तो मोबाईलचा अतिवापर. सेल्फी काढण्याचा आपण प्रयत्न करत असतो. बऱ्याच वेळेला कड्यावरून कोसळून मरण पावलेल्या लोकांची न्यूज सुद्धा आपण बघत असतो. म्हणजे सेल्फी काढताना मागे आपण कुठे उभे राहत आहोत त्याचं भान आपल्याला राहत नाही आणि अशा वेळेला आपण पाण्यामध्ये किंवा खाली दरीमध्ये कोसळू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या सामाजिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या घटकांविषयी आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. इथे पहा, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे अपघात झालेला आहे. त्या माणसाला प्रथमोपचाराची गरज आहे, परंतु ही जी माणसं त्याच्या समोर आहेत ते मोबाईलवर चित्रीकरण त्याचं करत आहेत आणि त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि अशा वेळेला त्या माणसाचा जीव सुद्धा जाऊ शकतो. हे आपण आधीच पाहिलेलं आहे. आता बघा, अशी घातक व अनैसर्गिक कृत्ये म्हणजे अशा प्रकारच्या क्लिप्स काढणं, त्या माणसाला प्राण वाचवायला प्राथमिकता द्यायला पाहिजे होती, ते आपण चित्रीकरण करायला लागलो. म्हणजे हे अनैसर्गिक असं कृत्य आहे. या व्यक्ती ज्या असतात त्या मानसिक तणावाखाली असतात आणि ही कृत्य म्हणजे तणावांचा विस्फोट किंवा प्रकटीकरण असते. वैद्यकशास्त्राने अशा कृतींना मानसिक आजार ठरवले आहे. म्हणजे हा मेंटली रिटायर्ड झालेला माणूस आहे असं वैद्यकशास्त्र त्यांना ठरवत असतं. सेल्फी काढणाऱ्या व्यक्तीला सभोवतालच्या जगाचे भान राहत नाही, धोका समजत नाही. या विकाराला सेल्फी साईड म्हटले जाते. म्हणजे जसं सुसाईड, आत्महत्या केली की त्याला सुसाईड म्हणतात, तसंच सेल्फी साईड म्हणजे आपण सेल्फी काढत असताना आपला प्राण जाऊ शकतो म्हणून त्याला सेल्फी साईड म्हणतात. कौटुंबिक हिंसाचार, आत्महत्या करण्याआधी इतरांना संदेश पाठवणारे व आत्महत्येच्या व्हिडिओ क्लिप्स पाठवणारे ही मानसिकदृष्ट्या आजारी असतात. म्हणजे समोरच्या व्यक्तीला घाबरवण्यासाठी किंवा त्याच्या मनामध्ये आपलं स्थान चांगलं करण्यासाठी आपण आत्महत्या करण्याचे व्हिडिओ करतो, म्हणजेच असं करण्याचा प्रयत्न करतोय, असे व्हिडिओ करत असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्येच त्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. आणि अशा प्रकारच्या क्लिप पाठवणं हे मानसिकदृष्ट्या आजारी असण्याची लक्षणं आहेत व इतरांची सहानुभूती मिळवण्यासाठी अशी कृत्य केली जातात. म्हणजे सिंपथी पाहिजे म्हणून अशा प्रकारची कृत्य केली जातात आणि ऑनलाईन अशा प्रकारच्या गोष्टी आपण दाखवत असतो. म्हणूनच मोबाईल, दूरदर्शन, इंटरनेटचा वापर सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्हली करायला पाहिजे आणि गरजेपुरताच करा. यांच्या आहारी जाऊ नका. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, मोबाईलच्या वापरामुळे आजकाल बँकिंग क्षेत्रामध्ये फार आमूलाग्र बदल घडलेला आहे. आपण घर बसल्या विजेची बिलं भरू शकतो, आपल्या फोनला रिचार्ज करू शकतो किंवा आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधू शकतो. हा त्याचा चांगला फायदा सुद्धा आहे, परंतु काही वाईट गोष्टी सुद्धा या मोबाईलच्या माध्यमातून होत असतात, तर त्या आपण टाळल्या पाहिजेत. म्हणजेच आपण त्याचा सकारात्मक विचार केला पाहिजे. आता बघूया आपण सायबर गुन्हे. सायबर क्राईम हे एक वेगळ्या प्रकारचं डिपार्टमेंट आता पोलीस खात्यामध्ये तयार झालेलं आहे. कारण एखादी वेबसाईट हॅक करून किंवा एखाद्या माणसाचा किंवा एखाद्या व्यक्तीचा एटीएम कार्डचा पासवर्ड किंवा कोणत्याही गोष्टी हॅक करून त्याच्या अकाउंटमधून पैसे काढणे किंवा पैसे ट्रान्सफर करणे, वेगळे मेसेज पाठवून त्यांना मदत करण्याच्या हेतूने त्यांच्या घरी संपर्क साधणे, अशा प्रकारचे सायबर गुन्हे आजकाल खूप वाढीला लागलेले आहेत. मोबाईल फोनवर बँकांकडून सतत संदेश येतात की आपला आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड क्रमांक तसेच व्यक्तिगत माहिती कोणीही मागितली तरी देऊ नका. म्हणजे कोणतीही बँक अशा प्रकारची व्यक्तिगत माहिती आपल्याला फोन करून मागवत नाही. एटीएम मधून पैसे काढताना किंवा खरेदी करण्यासाठी कार्ड वापरत असाल तर पिन क्रमांक कोणाला दिसू देऊ नका. पिन म्हणजेच आपण जो आपला इंडेक्स नंबर आहे, म्हणजे आपला जो पासवर्ड आहे, तो कोणालाही दिसून देऊ नका. अशा सूचना का दिल्या जातात याचं कारण लक्षात घ्या. आपलं कार्ड मारून
त्याच्यावर त्या प्रकारचाच पिन नंबर टाकून आपल्या अकाउंट मधले पैसे सुद्धा एखादी व्यक्ती काढू शकते. वेबसाईट्सवर उत्कृष्ट वस्तू दाखवणे व प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाच्या वस्तू किंवा बिघाड असणारी उपकरणे पाठवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. आता बघा, Amazon ही एक चांगली वेबसाईट आहे, याच्यावर आपण चांगल्या प्रकारच्या वस्तूंचं देवाणघेवाण करत असतो. परंतु काही अशा वेबसाईट्स आहेत त्या अशा प्रकारे गैरफायदा घेतात की निकृष्ट दर्जाच्या वस्तू आपल्याला पाठवून देतात आणि चांगल्या वस्तू आपल्याला लाईटच्या सानिध्यात आणून दाखवल्या जातात. बँकेची डेबिट क्रेडिट कार्ड यांचे पिन क्रमांक वापरून ग्राहकांच्या खात्यातील पैशांचे व्यवहार परस्पर केले जातात, म्हणजे याला हॅकिंग केलं जातं असं म्हणतात. किंवा मोबाईल मेसेज पाठवला जातो, कशा प्रकारचं तुम्हाला पासवर्ड हवा किंवा सांगितलं जातं की कार्डला हात लावू नका, स्फोट होण्याची शक्यता आहे किंवा तुमचा आता पिन नंबर चेंज होणार आहे तर तुमचा पहिला पिन नंबर द्या. अशा प्रकार कोणकोणत्या गोष्टी ही लोक करत असतात आणि त्याच्यामुळे पैशांचे व्यवहार परस्पर केले जातात. शासनाची, संस्थांची किंवा कंपन्यांची इंटरनेटवरील महत्वाची गोपनीय माहिती वेगवेगळ्या संगणकीय प्रणाली किंवा क्लृप्त्या वापरून मिळवली जाते व त्या माहितीचा गैरवापर होतो. या प्रकाराला हॅकिंग ऑफ इन्फॉर्मेशन असे म्हणतात. म्हणजेच काही गोपनीय सिक्रेट ज्या माहिती असतात, इन्फॉर्मेशन असते, ती सुद्धा हॅकिंगच्या सहाय्याने हे हॅकर्स लोक मिळवत असतात. तर हे सायबर गुन्ह्यांमध्ये आलेले सगळे पॉइंट्स आहेत. जेव्हा खोटे फेसबुक अकाउंट उघडून त्यात स्वतःची खोटी माहिती देणे, त्या माहितीच्या आधारे तरुणींना फसवून त्यांचा विनयभंग करणे, आर्थिक शोषण करणे म्हणजे ब्लॅकमेलिंग करण्याकडे आजकाल भर जास्त वाढलेला आहे. अशा प्रकारच्या न्यूज आपण फेसबुक किंवा न्यूजपेपरच्या सहाय्याने किंवा टीव्हीच्या सहाय्याने बघत असतो. दुसऱ्याने तयार केलेले लिखित साहित्य, संगणकीय प्रणाली, फोटो, व्हिडिओ, संगीत इत्यादी इंटरनेटवरून मिळवून त्याचा गैरवापर किंवा अवैध विक्री करणे, या गुन्ह्याला चौर्य किंवा पायरसी म्हणतात. म्हणजे एखादा पिक्चर ज्याचे MP3 वगैरे किंवा ह्याच्यामध्ये आपण तो पेन ड्राईव्हच्या सहाय्याने आपण तो दाखवू शकत नाही, अशा वेळेला तो थिएटरमध्ये जाऊन तो व्हिडिओ रेकॉर्ड करणे आणि युट्यूबवरून किंवा इतर कोणत्याही गोष्टीच्या मार्फत, कोणत्याही मीडियमच्या मार्फत तो सगळीकडे पसरवणे, याला पायरसी असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे गुन्हे हे पनिशेबल ऑफेन्स आहेत आणि इथे ग्राहकांची फसवणूक केली जाते. तेव्हा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून बदनामीकारक संदेश पाठवणे, म्हणजे जसं फेसबुक किंवा व्हॉट्सअपच्या मार्फत, इंस्टाग्रामच्या मार्फत संदेश पाठवणे बदनामीकारक किंवा अश्लील चित्रे प्रसारित करणे, म्हणजे आपला पिक्चर जर फेसबुकवर असेल तर त्याला नको त्या अवस्थेमध्ये तयार करून, म्हणजे फोटोशॉपमध्ये नको त्या अवस्थेवर तयार करून तो प्रसारित करणे आणि त्याच्यानंतर त्याला ब्लॅकमेल करणे. जास्त करून तरुणींना अशा प्रकारचा त्रास दिला जातो. प्रक्षोभक विधाने पाठवणे असाही गैरवापर या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होत असतो. ईमेल, फेसबुक, व्हॉट्सॲप या माध्यमांमुळे विचार व माहितीची देवाणघेवाण अति जलद गतीने होते, पण त्याच वेळी आपला ईमेल ID, फोन क्रमांक व वैयक्तिक माहिती आपोआप पसरत जाते. बघा, या गोष्टी होत असताना आपल्याला ह्या माध्यमांमुळे चांगलाही फायदा झालेला आहे, परंतु त्याचबरोबर आपले ईमेल ID आणि फोन क्रमांक पसरत जातात आणि ती असंबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचते व त्यातून नको असलेले संदेश येणे, फसवणुकीचे संदेश येणे या गैरप्रकारांची सुरुवात होते. त्यातील काही संदेश इंटरनेट व्हायरसच्या माध्यमातून मोबाईल व संगणक यंत्रणा बिघडवतात किंवा बंद पाडतात, म्हणजे हॅकिंग करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यानंतर आपल्याकडील डेटा सुद्धा तिकडे दुसऱ्याच्या ईमेल अकाउंटला ट्रान्सफर होऊ शकतो किंवा दुसऱ्याच्या फोनवर दिसू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, ह्या गोष्टी आपल्याला वारंवार बँका किंवा इतर ज्या NGOs वगैरे आहेत ते चांगल्या प्रकारचे मेसेज आपल्याला देत असतात, तरीही आपण अशा प्रकारच्या गोष्टींकडे कानाडोळा करतो आणि या फसवणुकींच्या आहारी पडतो. वरील सर्व घटना या सायबर गुन्ह्यांची उदाहरणे आहेत, म्हणजे सायबर क्राईम यांना मानलं जातं. पोलीस यंत्रणेत सायबर गुन्हे कक्ष हा नव्याने सुरू करावा लागलेला विभाग आहे. तेथील तज्ञ सायबर गुन्ह्यांचे तपशील गोळा करून इंटरनेटच्या मदतीने अशा गुन्ह्यांचा छडा लावतात व आरोपी शोधतात. बघा, पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारचं एक नवीन डिपार्टमेंट आता नव्याने सुरू केलेलं आहे, ज्याला सायबर गुन्हे कक्ष असं म्हणतात. कारण हल्ली बहुतांश फ्रॉड जे आहेत ते इंटरनेट मार्फत म्हणजे सायबर मार्फत होत असतात आणि म्हणून अशा प्रकारच्या गोष्टींचा शोध लावणं खूप गरजेचं आहे. म्हणून तेथे तज्ञ असलेले लोक अशा प्रकारच्या गोष्टी शोधून काढत असतात. इथे बघा, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 IT Act 2000 हा 17 ऑक्टोबर 2000 पासून अंमलात आला व 2008 मध्ये त्यात सुधारणा करण्यात आल्या, म्हणजे अमेंडमेंट सुद्धा 2008 मध्ये झालेले आहे. सायबर गुन्हे करणाऱ्या व्यक्तीला 3 वर्ष कैद किंवा 5 लाखापर्यंत दंड अशी कठोर शिक्षा होते. सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने देशात आघाडी घेतली असून ते याबाबत स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. म्हणजे सायबर
गुन्ह्यांमध्ये जी आघाडी घेतलेली आहे, म्हणजे नियंत्रण ठेवण्यासाठी जी आघाडी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा संपूर्ण देशामध्ये पहिला ठरलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या सेशनमध्ये सायबर गुन्हे म्हणजे काय किंवा सेल्फी काढण्याची जी विकृती असते, ती मानसिक विकृती कशा प्रकारे ठरवली गेलेली आहे त्याच्याविषयी सुद्धा जाणून घेतलं. सायबर गुन्ह्यांमध्ये विविध प्रकारचे गुन्हे कशा प्रकारे केले जातात आणि त्याच्यासाठी आपल्या पोलीस डिपार्टमेंटने, जास्त करून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कशा प्रकारे सायबर गुन्हे शाखा तयार केलेली आहे याच्याविषयी सुद्धा आपण माहिती या सेशनमध्ये पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, AAS विद्यालय म्हणजेच एनी टाइम एनीवेअर स्कूल हे एक असं ऑनलाईन कोचिंग इन्स्टिट्यूट आहे याच्यामधून आपल्याला 6वी ते 10वी पर्यंतच्या विविध विषयांचा, जसे की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, कम्प्युटर, हिंदी किंवा गणित या विषयांचा आपल्याला अभ्यास घर बसल्या मिळू शकतो आणि तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला या ॲपद्वारे मिळू शकतं. तर आजच आपण या ॲपला रजिस्टर करा. आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना या ॲपबद्दल माहिती सांगा, जेणेकरून त्यांनाही या ॲपचा फायदा होईल आणि त्यांचं भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.